आपण बनवूया मासवडी. बघूया कशी जमते. तर 2-3 वेळेस बनवली, पण तरी पण थोडंफार काही चुकत असेलच. चला तर मग आज किचनमध्ये मासवडीचा बेत आहे. चलो. आणि छान बनवायची आपल्याला, कारण की चविष्ट खायला मज्जा येते ना, त्याच्यामुळं. चला मग, किचन आपलं वाट बघत आहे. तर मस्तपैकी मासवडी बनवूया का. मला बघा चला मग मासवडी बनवायला. खोबरं खिसून झाले, नंतर तीळ पण थोडेसे साफ केले, लसूण पण सोलून झालाय. कचऱ्यात टाकूया. चला तर मग सर्वप्रथम आपण मस्तपैकी तीळ भाजून घेऊया. सुरुवात झाली आपल्या रेसिपीला. आणि एकदम चविष्ट बनवायचं आहे बरं का. जरी थोडंफार काही चुकलं पण चवीमध्ये फरक नाही पडायला पाहिजे. मस्त तीळ भाजून घेतले, तर आता मस्त खोबरं भाजून घेऊया. आणि किती लवकर करायचा प्रयत्न केला तरी टाईम हा आपल्याला तितकाच होणार आहे, कारण की थोडंसं चुकत बनवणार आहोत आपण. कारण की काहीतरी विसरणार, काहीतरी होणार, कारण की कधीतरी बनवतो ना, त्याच्यामुळे. तर मस्त खोबरं भाजून घेऊया. त्याच्यानंतर मस्त कांदा भाजून घेऊया. आणि गरम मसाले. तर गरम मसाल्यामध्ये मी वापरला आहे दालचिनी, लवंग आणि काळी मिरी आणि थोडंसं धने, बस एवढंच. तर छान असं खोबरं पण भाजून झालं आहे आपलं. आता नंबर आहे कांद्याचा. तर छान असं कांदा पण भाजून घेऊया, मस्त लालसर एकदम. छान वाटतं अशा काही रेसिपी बनवायचं म्हटलं तर छान वाटतं, पण किचनमध्ये उभा राहून पाय दुखायला लागतात. छान असा कांदा भाजून घेऊया आणि बघा पुढं कशी रेसिपी बनते. आणि आवडल्यावर नक्कीच कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. बघू शकताय मिक्सरमधून काढले खोबरं आणि तीळ, आणि जो हा कांदा आहे ना, कांदा आणि मसाला, तर हा पण आपण मिक्सरमधून काढूया. आणि हे नाही, तर मी नाही का कांद्यामध्ये नाही का लसूण परतायचं विसरून गेले होते, त्याच्यामुळं नंतर मग मी लसूण परतून घेतला. आणि ती हिरवी मिरची आणि लसणाचे जे आहे ना, ते आपल्याला बेसन बनवण्यासाठी बनवलेला आहे तो दुसरा मसाला, हिरवी मिरचीचा आणि लसणाचा, ते बेसन बनवण्यासाठी. आणि हा जो परतलेला आहे ना, तो लसूण मग मी नंतर कुठून डबल ह्याच्यामध्ये सारणामध्ये मिक्स केलेला आहे, कारण की तो मी विसरले होते. तर काही हरकत नाही. आणि छान आपलं सारण मस्त दिसतंय. आणि आता याच्यामध्ये पण सारणामध्ये नाही का लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि थोडंसं कोथिंबीर मिक्स करून छान असं मिक्स करून घेऊया आता त्याला. आणि पुढची प्रोसेस आपली चालू राहील. आणि फरमाईश पतिदेवनी केली म्हटल्यावर करावं तर लागतंच ना. घराचं काय नवऱ्याने सांगितलं की आज हे बनवायचं म्हटल्यावर बनवायचंच, मग किती काही हो. कारण की नाही का, पती परमेश्वर आणि माझा नवरा मासवडीमध्ये भरण्यासाठी असं आता बेसन बनवून घ्यायचे आपल्याला मस्त. तर बेसनची फोडणी
ची तयारी चालू आहे. छान असं बेसन मिक्स करून घेत आहे, कारण की नाही का ते गाठी गाठी जास्त होतात ना, त्याच्यामुळे मी आधीच मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर तेल वगैरे टाकलं. बेसन बनवायचं आपल्याला मासवडीसाठीच. तो मागाशी बनवलं होतं, तो सारण बनवलं होतं आपण. आणि छान असा आता तडका देऊया. जिरं मोहरी टाकली, लसूण, नंतर हिरवी मिरची कुटून टाकली. लसूण आणि हिरवी मिरची छान असा तडका दिला आहे. म्हणजे जसं बेसन बनवतो तशाच पद्धतीने बेसन बनवून घ्यायचं मस्तपैकी. आणि छान बेसन बनवून झाल्याच्या नंतर मग ते थापून घ्यायचं. पुढं तुम्हाला रेसिपी दिसणारच आहे. आणि मस्त असं सारण भरायचं. वा, करायला खूप मेहनत लागते, पण खायला मात्र मज्जा येते बरं का मंडळी. चला पुढं रेसिपी कंटिन्यू करूया. जरा व्हिडिओ मोठा झालेला आहे, काही हरकत नाही आहे, पण सगळ्यांनी पाहायचा, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आणि नक्कीच करून पाहायची मासवडी. वेळ लागला तरी हरकत नाही, पण मासवडी करायची आणि मस्त आनंद घ्यायचा बघा. खायचं प्यायचं आणि आनंदी राहायचं. छान असा तडका झाला आहे. हळद पण टाकली मस्तपैकी. तडका झाल्याच्या नंतर मस्त आपण ते ॲड केलेलं बेसन जे का ते त्याच्यामध्ये ॲड करूया तडक्यामध्ये. आणि छान पद्धतीने मस्त असं मिक्स करून घेऊया. आणि छान असं शिजवून घ्यायचे, कच्चं ठेवायचं नाही, मस्त शिजवून घ्यायचे. तर अशाच विसरभोळ्या रेसिपीला जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपण काय परफेक्ट शेफ नाही आहोत, म्हणजे कुक नाही आहोत. जसं जमतं आहे तुटकं मुटकं तसं करतो आणि खातो जीवाला आणि आनंदी राहतो, बस मजा येईल. तर छान असं बेसन बनवून घेतलं आहे बघा. मस्त असं बेसन बनवून घ्यायचं मस्त. आणि मस्त आता याला थापून घेऊ. गरम गरमच. थोडंसं पिशवीला तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. गॅस बंद करूया आता. घेतलंय मस्त. गरम गरम थापूया आणि त्याच्यावर भरूया मस्त आपलं. गरम गरम करावं लागतं. असं पातळ थापून घेऊया. थंड झालं ना बस. चिटकते हाताला. मस्त आहे. आता सारण टाकूया ह्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकूया मस्तपैकी. थोडंसं खोबरं टाकूया. आता याला करूया बंद. तर माझ्याकडे नाही का थालीपीठ धपाटे वगैरे बनवण्यासाठी छान असा कपडा होता, पण तो सापडलाच नाही ऐन वेळेला. तर मग मला ना अशी पिशवी घ्यावी लागली. तसं मी वापरत नाही
पिशव्या वगैरे, पण अचानक काही नाही सापडलं तो कपडा, त्याच्यामुळे मला हा घ्यावाच लागला. आणि मस्तपैकी सारण भरून मस्त असं गोल गोल राऊंड करून घेतलं आहे छान असं. आणि मस्त असं दाबून घेऊया आणि मग नंतर कट करून घेऊया. अशा प्रकारे आपली मासवडी तयार आहे. छान अशी दाबून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण कट करून घेतल्यात. चला आता याच्यावर थोडंसं कोथिंबीर टाकूया. आणि थोडंसं खोबरं. अशा प्रकारे आपल्या मासवड्या झाल्यात. आता मस्त रस्सा बनवूया. तर मासवडीचा रस्सा बनवण्यासाठी मी वेगळं काही वाटण केलं नाही बरं का. तर जे मगाशी आपण सारण बनवलं होतं ना, त्याचाच मी रस्सा बनवलेला आहे. तर छान असं जिरं टाकले फोडणीसाठी, आणि जो आपलं सारण राहिलं होतं ना त्याचंच रस्सा बनवला. मग तोच आता त्याचंच फोडणी द्यायची आपल्याला. ते सारण जे आहे का तेच फोडणीमध्ये यूज करणार. आणि त्या सारणामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे, खोबरं होतं, तीळ होतं, लसूण होता, गरम मसाले होते, कांदा होता. तर सगळं ते मिक्स, आणि त्याचाच आता मस्त तडका देऊया. ते बघा सारण जे राहिलं होतं थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पण ठेवलं होतं मी, आणि थोडंसं हे भरलेलं पण राहिलं होतं. तर छान त्याचाच मस्त असा रस्सा बनवला आहे. थोडंसं लाल मिरची पावडर टाकले, चवीपुरतं मीठ टाकले, थोडासा काळा मसाला टाकला आहे, आणि छान असा रस्सा बनवला आहे. हळदसुद्धा टाकली आहे थोडीशी, आणि छान असा रस्सा बनवून घेतला आहे. लाल मिरची पावडर आणि थोडासा इकडचा तिकडचा आवाज येते, कारण की आमच्या इकडं दिवसभर ना बडबड कमीच नसते. संध्याकाळी 12च्या नंतरच जरा शांत वातावरण होतं, नाही तर दिवसभर बडबड बडबड चालूच असते शेजाऱ्या पाजाऱ्यांची. तर व्हिडिओ एडिट करताना वगैरे किंवा काही शूट करताना वगैरे आवाज हा येतोच शेजारचा. तर थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा. आवडल्यावर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा सांगते. आणि छान असा बघू शकता मसाला आपला तयार झाला आहे मस्तपैकी. खूप छान कलर पण आला आहे. आणि जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करा. जास्त पण पातळ करू नका, थोडंसं सरभरीत करून घेतलं तरी चालते. आणि छान असा काळा मसाला पण मस्त मिक्स केला आहे मी. छान असं मसाला, हा मासवडीचाच मसाला राहिलेला आहे ना, मिक्सरचं भांडं मस्त धुवून ह्याच्यात पाणी. जेवढं रस्सा पाहिजे तेवढं मस्त आणि ॲड करायचं याच्यामध्ये. हां, आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता, पण जास्त पण पातळ नका करू. थोडंसं असं घट्टसर छान लागतं. तर बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आपल्या रश्शाचा. हा रस्सा आहे मासवडीचा, आणि खूप छान चव असणार आहे. आणि छान आता मध्यम आचेवर याला ना मस्त उकळून द्यायचं छान. आणि त्याच्यानंतर घेऊया खायला आपण मस्त मासवडी आणि मासवडीचा रस्सा आणि चपाती. चला तर मग 2 घंट्याची मेहनत आपली मासवडीची शेवटी झालेली आहे. मासवडीचा रस्सा, आणि आता 2-3 चपात्या करायच्या मस्त. तर या मंडळी सगळ्यांनी मस्त खायला. तयार आहे मासवडी. चला तर मग या खायला. याला म्हणतात गावरान बेत, पण याच्यासोबत ना बाजरीची भाकरी असते ना
तर खूप छान लागली असती, पण बाजरीचं पीठ संपलं होतं त्याच्यामुळे मग मी चपाती बनवली. आणि बघूया मासवडी कशी बनली. छान, मस्त. आणि थोडासा रस्सा चेक करूया. काळ्या मसाल्यातलं आहे, खूप तिखट आणि मस्त झालं आहे. प्यायला पण खूप छान लागतं बरं का असा रस्सा. तर कसे वाटले रेसिपी नक्की सांगा. या खायला मस्त अशी